राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। गेल इंडिया लिमिटेडच्या गेटसमोर कामगारांचे धरणे, चर्चेनंतर मागण्यांना न्याय। गेल इंडिया लिमिटेड प्रशासन व कॉन्ट्रॅक्टरची नरमाईची भूमिका, मराठी कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश। स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांवरील अन्यायकारक बदल्या रद्द करणे तसेच प्रलंबित ग्रॅच्युटी या प्रमुख मागण्यांसाठी मराठी कामगार सेनेतर्फे तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती। दिनांक 24 मार्च 2026 रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता, मात्र पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन पुढे ढकलण्यात आले। पोलीस प्रशासनाने कामगारांचे प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवत मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1 एप्रिल रोजी नवी मुंबईतील बेलापूर येथे गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या गेटसमोर कामगारांनी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करत न्यायाची मागणी केली। या आंदोलनात मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दत्ता पुजारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। कामगारांच्या ठाम भूमिकेनंतर गेल इंडिया लिमिटेड प्रशासन व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यात चर्चा होऊन पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने कामगारांना न्याय मिळाला। पोलीस अधिकाऱ्यांनी गेल इंडिया लिमिटेड प्रशासन, कॉन्ट्रॅक्टर तसेच मराठी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा घडवून कामगारांच्या मागण्यांवर विचारविनिमय केला। मराठी कामगार संघटनेकडून जयसिंग पाटील, दत्ता पुजारी यांच्यासह बेलापूर, नवी मुंबई येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार तसेच पनवेल शहर व पनवेल तालुका पोलीस यांचे कायदा व सुव्यवस्था राखण्यात सहकार्य लाभले। कामगारांच्या अन्यायकारक बदल्यांवर मार्ग काढत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्यात पोलीस प्रशासनाला यश आले। अखेर झालेल्या चर्चेनंतर गेल इंडिया लिमिटेड प्रशासन व कॉन्ट्रॅक्टर यांनी नरमाईची भूमिका घेत कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला। मराठी कामगार सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत कामगारांना न्याय मिळाला, त्यामुळे कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। कामगारांना मिळालेला न्याय हा मराठी कामगार संघटनेचा विजय मानला जात आहे। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, बेलापूर, नवी मुंबई।